अंबरनाथ शहराचं वैभव असलेल्या शिलाहारकालीन प्राचीन शिवमंदिरात आता भक्तांना नारळ फोडण्यास बंदी असणार आहे. कारण अंबरनाथ शहराला लाभलेलं ऐतिहासिक प्राचीन शिवमंदिर हे स्थापत्य कलेचं दर्शन घडवणारं आहे. मात्र या मंदिरावरील शिल्प नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने या शिल्पाचं जतन करण्यासाठी आता मंदिर परिसरात नारळ फोडणे, ध्वनिक्षेपण यंत्रणा वापरणे, शिल्प तसेच मूर्तीवर दुग्धाभिषेक करणे आणि मंदिरात होमहवन करणे या गोष्टींवर आता निर्बंध लादण्यात आलेत. अंबरनाथ शहराचं वैभव असलेल्या या प्राचीन शिवमंदिरात जिल्ह्यासह राज्यभरातून भाविक येत असतात. श्रावण महिन्यात श्रावणी सोमवार निमित्त मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. त्याचबरोबर महाशिवरात्रीनिमित्त मंदिर परिसरात यात्रा देखील भरते. त्यामुळे भाविकांची या काळात देखील मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मात्र गेले 25 वर्ष या ऐतिहासिक मंदिराचा अभ्यास करणाऱ्या डॉक्टर कुमुद कानिटकर यांनी मंदिराची पाहणी केली तेव्हा त्यांना धक्काच बसला. कानिटकर यांच्यासोबत गुरुवारी तामिळनाडूतील काही पर्यटक मंदिर पाहण्यासाठी आले होते. मात्र यावेळी मंदिरावरील शिलाहारकालीन शिल्पाची पडझड होत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. कारण गेल्या 10 ते 15 वर्षांपूर्वी मंदिराच्या छायाचित्रांमध्ये चांगल्या स्थितीत असलेले अनेक शिल्प आता तुटून पडल्याचं कानिटकर यांना दिसलं. त्यामुळे हा शिलाहारकालीन स्थापत्य कलेचा वारसा धोक्यात असल्याबाबत डॉक्टर कुमुद कानिटकर यांनी सोशल मीडियावर याबाबतची चिंता व्यक्त केली. कानिटकर यांनी सोशल मीडियावर या शिल्पांबाबत चिंता व्यक्त करताच पुरातत्व विभागाने सोमवारी पहाटेच मंदिराची पाहणी केली. त्यावेळी पुरातत्व विभागाने मंदिर परिसरात नारळ फोडणे, ध्वनिक्षेपण यंत्रणा वापरणे, शिल्प तसेच मूर्तीवर दुग्धाभिषेक, मंदिरात होम हवन यावर निर्बंध लादून मंदिर परिसरात नियमित स्वच्छता राखण्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या. त्यामुळे शहरातील स्थापत्य कलेचा वारसा टिकवण्यासाठी पुरातत्व विभागाने दिलेल्या निर्देशांनुसार भाविकांना प्राचीन शिवमंदिरात होम हवन, ध्वनिक्षेपण यंत्रणेचा वापर आणि नारळ फोडण्यास बंदी असणार आहे. दर्शन सोनवणे, एकमत न्यूज, अंबरनाथ.